तर मसोबा श्रीवर्धन आपण त्वरित मैदानाकडे यायचं आहे. काय तो अरे तो हे आरएनपी स्पॉट होता आपण हे बॅट बघायला चल तुमची सगळे संघाला विनंती असणार आहे की आपण या स्पर्धेच्या निमित्ताने या ठिकाणी उपस्थित राहिला असाल तर आपलं हजेरी या ठिकाणी व्यक्त करायची आहे. आदिनाथ अनिल रसाळ यांच्यावर 501 रुपयाची देणगी प्राप्त झाली आहे. मंडळ त्यांचा अत्यंत ऋणी आहे. असंख्य असे देणगीदार या स्पर्धेला लाभलेले आहेत. शुभेच्छा देण्यासाठी मोठ्या संख्येने या ठिकाणी मान्यवर उपस्थित राहिलेले आहेत. त्यांचे सुद्धा हार्दिक स्वागत आहे. जय भवानी क्रीडा मंडळ भट्टीचा माळ वर्सेस शिवशंभो या पुढील सामना असणार आहे. खेळण्याच्या दृष्टीने तयार राहायचं आहे. या पुढील सामना असणार आहे जय भवानी क्रीडा मंडळ भट्टीचा माळ ए वर्सेस शिवशंभो श्रीवर्धन. दोन्ही संघाला विनंती करतो की आपण खेळण्याच्या दृष्टीने तयार राहायचंय, कारण ही स्पर्धा खरोखरच एक आपल्या सर्वांना एक पर्वणी ठरणार आहे. या स्पर्धेचं लाईव्ह टेलिकास्ट केलं जात आहे म्हणजे युट्यूबच्या माध्यमातून RNP स्पोर्टच्या माध्यमातून या स्पर्धेचं युट्यूबच्या माध्यमातून सुद्धा लाईव्ह प्रक्षेपण केलं जाते. अरे भाई कधी आलास? राकेश केळकर घेऊन येताना पाहायला मिळतोय. त्याचं हार्दिक स्वागत असेल. आपल्या संघ बांधणीमध्ये फार महत्वपूर्ण योगदान राकेश केळकरांचं असतं. या ठिकाणी गाणं वाजवणार आहे, त्यामुळे तुम्ही त्वरित मैदानाकडे यायचं आहे. आपले राखीव खेळाडू ग्रीन मॅट वर बसवायचे. प्रशिक्षक चेअर मध्ये बसेल याची नोंद सर्वांनी घ्यायची. पुढील सामना शिवशंभो जय भवानी भट्टीचा माळ ए. विनंती असेल हा सामना त्वरित चालू करायचा आहे. राखीव खेळाडूला ग्रीन मॅट वर बसवायचंय. महिला वर्गासाठी स्टेजच्या डाव्या बाजूला जागा करण्यात आलेली चेअर आहेत, त्यावर सर्व महिला भगिनी त्या ठिकाणी बसणार आहेत. या ठिकाणी मी विनंती करतोय या स्पर्धेच्या निमित्ताने या क्रीडा नगरीमध्ये उपस्थित असणारे सन्माननीय कृष्णाजी रताडे यांना की आपण व्यासपीठावर स्थानपन्न व्हावं.
त्या स्पर्धेच्या निमित्तानं आपली उपस्थिती या ठिकाणी आहे. विनंती असेल की आपण या स्पर्धेच्या निमित्तानं कृष्णाजी रटाटे यांना विनंती करतो की आपण व्यासपीठ स्थानपन्न व्हावं. तसेच या ठिकाणी आपण सत्कार करणार आहोत. विश्वनाथजी मामणकर या स्पर्धेच्या निमित्ताने या ठिकाणी उपस्थित झालेत. महाडवरून आलेलं एक व्यक्तिमत्व आहे, एक क्रीडाप्रेमी आहे, त्यांचा या ठिकाणी सत्कार केला जातोय. विश्वनाथजी मामणकर साहेब यांचा या ठिकाणी सत्कार केला जातोय. मी विनंती करते सुनीलजी वाणी यांना की आपण व्यासपीठावर स्थानपन्न व्हायचे. विठ्ठलाई श्रीवर्धन सुनीलजी वाणी एक कबड्डी रसिक, गेली अनेक वर्ष आपला संघ निर्माण करण्यात आणि अस्तित्वात ठेवण्यात त्यांचं फार महत्त्वाचं योगदान आहे. ते म्हणजे सुनील वाणी, विजय वाणी यांना सुद्धा विनंती करतो की आपण व्यासपीठावर स्थानपन्न व्हावं. या स्पर्धेच्या निमित्तानं पहिली चढाई करतो तो म्हणजे शिवराज चाफेकर. त्याच्या समोर एक तो 7चा डिफेन्स 98 जर्सी नंबर या ठिकाणी पाहायला मिळतो. शिवराज चाफेकरच्या समोर 7चा डिफेन्स आहे. पहिली चढाई असणार आहे या सामन्याची. पोलीस सामना जय भवानी क्रीडा मंडळ भट्टीचा माळ ए वर्सेस शिवशंभो. दोन्ही संघांना वारंवार सूचना केल्या जातात. या ठिकाणी तिन्ही मान्यवरांचं आगमन झालंय. कृष्णाजी रटाटे, सुनील वाणी आणि विजय वाणी या तिन्ही मान्यवरांचं आगमन आहे. त्यांचं हार्दिक स्वागत असेल. या स्पर्धेच्या निमित्तानं आजची ही स्पर्धा खरोखरच एक पर्वणी ठरणार आहे. आणि पहिली चढाई करतोय श्री गणेशसाठी, ते म्हणजेच नंदनच्या माध्यमातून बोनस ऑन आहे. ही जमेची बाजू असेल, परंतु या ठिकाणी एक पद्धत आली ते फुटवर असणं फार गरजेचं आहे. या पहिल्याच चढाईमध्ये काय निर्णय येतो तर खरोखरच मन जिंकले ती पंचांची सामनाधिकाऱ्यांची. आणि पहिला बोनस गुण प्राप्त करून घेतलाय तो म्हणजे श्री गणेशसाठी चढाईसाठी. या ठिकाणी पप्या साखरे, प्रसाद साखरेच्या समोर 7चा डिफेन्स आहे. 7च एक अशी लढत या ठिकाणी पाहायला मिळते. खरोखरच सांगतो की आपल्या श्रीवर्धनची ही कबड्डी खरोखरच यापूर्वी मान्यवरांनी जे आपलं मनोगत व्यक्त केलं की छोट्या छोट्या मैदानातून, छोट्या छोट्या गावातून एक राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय खेळाडू बनत असतात. त्यासाठी एक वेगळंच काही कुठल्या प्रकारचं काढं नाही आहे. त्यासाठी मेहनत, सराव केल्यानंतरच तुम्हाला यश प्राप्त होणार आहे. त्यातूनच एक आपल्या श्रीवर्धनचं एक आशा असताना की अशा छोट्या मोठ्या कबड्डी स्पर्धा आयोजन करणं आणि त्यातून एक चांगला संघ, एक चांगला खेळाडू निर्माण होईल का अशी अपेक्षा सर्वच कबड्डी रसिकांची आहे. सर्व कबड्डी रसिकांना विनंती असेल बॅरिकेटिंगवर जोर देऊ नका. खरोखरच सामना उत्कंठावर्धक नक्कीच होणार आहे, परंतु यावर आपण जोर देऊ नका, पाय देऊ नका. हा सामना अतिशय आनंदानं या कबड्डी स्पर्धेचा आपण आस्वाद घ्या. यापूर्वी सामना आहे जय भवानी क्रीडा मंडळ भट्टीचा माळ ए वर्सेस शिवशंभो श्रीवर्धन. दोन दिग्गज संघांच्या दरम्यान पुढील सामना या ठिकाणी खेळला जाईल. यूट्यूब ज्या ठिकाणी आपण प्रसारण करताय त्या ठिकाणी खुर्च्यांची आणि पब्लिकची मोठी संख्या वाढवू नका. या स्पर्धेच्या निमित्तानं उपस्थित असणारे अब्बास करंजी यांना विनंती करतो की आपण व्यासपीठावर स्थानपन्न व्हावं. या स्पर्धेच्या निमित्तानं आपण या ठिकाणी उपस्थित आहात. चालू सामना आहे तो म्हणजे श्री गणेश वर्सेस मसोबा या दिग्गज संघांच्या दरम्यान या ठिकाणी सामना खेळला जातो. वर्ल्डासाठी पाचारण केलं तो म्हणजेच वैभव या ठिकाणी खरोखरच जाळ्यात अडकलाय. तो म्हणजेच या ठिकाणी गुण प्राप्त होणार आहे तो म्हणजेच श्री गणेशला. त्यामुळे चढ्यासाठी नंतर त्याच्यासमोर 7चा डिफेन्स आहे. बोनस ऑन असतो. बऱ्याच चढीमध्ये बोनस प्राप्त करून घेत आणि या ठिकाणी खरोखरच क्षेत्ररक्षक होता तो म्हणजेच विजय. आणि विजयच्या खरोखर जाळ्यामध्ये जो खेळाडू अडकला तो नक्कीच त्यामध्ये पकडला जातो आणि या ठिकाणी एक गुण प्राप्त करून घेतला तो विजयनं आपल्या संघासाठी फार महत्त्वपूर्ण योगदान विजयचं आहे. ते म्हणजेच संघाचं जे काही योगदान आहे ते विजयच्या उपस्थितीमध्ये प्राप्त झालेलं आहे. जर्सी नंबर 8 त्याजवळ 6चा डिफेन्स बोनस असणार आहे, परंतु या ठिकाणी निदान रेषेवर त्याचा खेळ पाहायला मिळतो. एक भारी भक्कम उंची प्राप्त झालेला हा खेळाडू एक
तितकीच ताकद लावलेला हा खेळाडू, परंतु या ठिकाणी रनिंग हँड टच करण्याचा प्रयत्न. या ठिकाणी देणगी प्राप्त होते कृष्णकांतजी रटाटे 501 रुपये देणगी प्राप्त मंडळ त्यांचा अत्यंत ऋणी आहे. पुढची चढाई या ठिकाणी पाहायला मिळते म्हणजे रोशन भूषाणीच्या माध्यमातून 7-1 अशी लढत बोनस ऑन असणारे बोनस मारणं ही खासियत आहे ती म्हणजे रोशन भूषाणीची. टोटल खेळण्याचा प्रयत्न नक्कीच केला जाते, परंतु तितकाच चांगला संयम या ठिकाणी पाहायला मिळते तो म्हणजेच मसोबाचा. मागील स्पर्धेचे विजेते आणि चतुर्थ क्रमांकाचे मानकरी ते म्हणजेच मसोबा आणि विजेता प्राप्त झालं तर श्री गणेशला. त्यांनी हँडटच करण्याचा प्रयत्न या ठिकाणी पाहायला मिळतो तो म्हणजे गोंडूच्या माध्यमातून, परंतु या ठिकाणी एक संयमी खेळ दोन्ही संघांकडून खेळला जातोय. यापुढील सामना जय भवानी क्रीडा मंडळ भट्टीचा माळ ए वर्सेस शिवशंभूच्या दरम्यान या ठिकाणी खेळला जाईल. या स्पर्धेच्या निमित्तानं या ठिकाणी आमचे सर्वच मित्र या ठिकाणी उपस्थित आहेत, कारण ही स्पर्धा आहे ती जय भवानी क्रीडा मंडळ भट्टीचा माळ आहे. त्यामुळे नक्कीच मोठ्या संख्येने आमचे श्रीवर्धन वासी या ठिकाणी या स्पर्धेच्या निमित्तानं उपस्थित राहिलेले आहेत. त्यापैकी लव पाटील आणि सुनील जागडे यांना मी विनंती करतो की आपण व्यासपीठावर स्थानपन्न व्हायचंय. तसेच मंगेशजी साखरे यांना सुद्धा विनंती करतो की आपण व्यासपीठावर या ठिकाणी बोनस प्राप्त होतोय ते म्हणजेच श्री गणेशसाठी डोवाय डायसाठी पाचारण केलंय. मोठी जबाबदारी असणार आहे ती म्हणजे प्रसाद साखरेच्या खांद्यावर. त्यामुळे नक्कीच या ठिकाणी डोवाय डायवर तो बोनस गुण प्राप्त करतोय की मल्टिप्लाय गुण प्राप्त करून घेतोय की आपल्या संघासाठी ते पाहायचं. परंतु या ठिकाणी जितकंच चांगला क्षेत्ररक्षक आहे तो म्हणजेच श्री गणेशचा बोनस ऑन असणार आहे, परंतु या ठिकाणी बोनससाठी बदल ते फार गरजेचं असतं की प्रत्येक खेळाडूसाठी चढाई या ठिकाणी या चढाईवर बोनस गुण प्राप्त केलाय. शेवटच्या क्षणापर्यंत प्रयत्न केला त्या बोनससाठी आणि या बोनसमध्ये तो यशस्वी ठरलाय. चढाईसाठी गेलाय तो म्हणजेच रोहनच्या समोर आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते ते म्हणजेच 7चा डिफेन्स. एक रंगतदार सामना. यापूर्वीचा सामना सुद्धा एक गुणांसाठी संघर्ष करताना पाहायला मिळालं. तत्पूर्वी या ठिकाणी देणगी प्राप्त होते ती विजयवाणी यांच्याकडून 200 रुपयाची देणगी प्राप्त होते. मंडळ त्यांचा अत्यंत ऋणी आहे. तर एक विनंती आहे, आपली एक चेअर आहे गुरु आपली एक चेअर आहे ती प्रेक्षकांसाठी ठेवायची. खुर्ची त्या ठिकाणी देण्यात आली होती ती खुर्ची तिथनं आता हलवू नका. पुढची चढाई या ठिकाणी पाहायला मिळते ते म्हणजेच विजयच्या माध्यमातून. विजयच्या समोर 7चा डिफेन्स आहे. त्याने मध्यरक्षकावर मोठा आक्रमण करण्याचा प्रयत्न त्याच्या माध्यमातून झाला, परंतु या ठिकाणी यशस्वी होतं का ते पाहायचं. परंतु एक सुवर्ण संधी आहे दोन्ही संघाला. जो विजय होईल तो पुढच्या फेरीमध्ये दाखल होणारच आहे. परंतु या स्पर्धेमध्ये एक चांगलं आपलं नाव गाजवण्याची एक रोशन याची चढाई या ठिकाणी पाहायला मिळते. वारंवार चढाई त्याच्या नक्कीच त्याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळणार आहेत. परंतु या ठिकाणी सुरुवातीचा काळ आहे. नक्कीच या ठिकाणी अंदाज घेतला जातोय, मैदानाचा घेतला जातोय, खेळाडूंचा अंदाज घेतला जातोय आणि त्यानंतर आक्रमक केलं जातं. आणि या ठिकाणी दोन्ही संघांना एक खरोखर आपल्याला संकट होतो. त्यातून आपल्या संघाला जरी गुण गेला तरी सुद्धा आपल्या संघासाठी 1 गुण प्राप्त करून घेतलाय ते म्हणजे रोशनला. त्यासाठी गेला जर्सी नंबर 1 विजय गायकवाड. त्याच्यावर पूर्णपणे मदार ते म्हणजेच म्हसोबाची. टच करण्याचा प्रयत्न नक्कीच डाव्या कोपऱ्यावर आक्रमण आणि या ठिकाणी खरोखर संधी होती ते म्हणजे क्षेत्ररक्षकाला परत संधी गमावली. चढाई या ठिकाणी पाहायला मिळते ते म्हणजेच नंदनच्या माध्यमातून. या ठिकाणी खरोखर आक्रमक चढाई कराव्या लागतील दोन्ही संघांच्या चढाई बाद धरांना, तरच आपण सर्व रसिक प्रेक्षकांची मनं जिंकणार आहोत. डिवायडरसाठी पाचारण केले ते म्हणजे गुंडोला. त्याच्यासमोर 6चा डिफेन्स आहे. 2 समान असणार आहे. ही जमेची बाजू नक्कीच असणार आहे यासाठी गुंडूसाठी. परंतु या ठिकाणी तितकीच चांगली धारदार चढाई करावी लागेल. तितकंच चांगलं क्षेत्ररक्षण आहे ते म्हणजे श्री गणेशचा. परंतु ते भेदायचं आहे ते म्हणजेच गुंडूला.
एक डू ऑर डाय स्पेशलिस्ट म्हणून श्रीवर्धन शहर कबड्डी स्पर्धांमध्ये ज्याची या ठिकाणी खरोखरच आपल्याला संकट त्याने 2 गुण प्राप्त केलेत. ते गुण देणं खरोखरच सांगतो आलेलं संकट होतं, साखळी भेटली आणि आपल्या संघाला 2 गुण प्राप्त करूया. विश्वनाथ मांगुळकर यांच्याकडून 200 रुपयाची देणगी प्राप्त झालेली आहे. लाईव्ह स्कोरकडे लक्ष द्यायचं आहे. लव पाटील मंगेश साखरे यांचं या ठिकाणी आगमन झालं. त्यांचं हार्दिक स्वागत असेल या स्पर्धेच्या निमित्तानं. मंगेश साखरे यांना विनंती करतो की आपण व्यासपीठावर घेऊन स्थानपन्न व्हावं. उज्ज्वल साखरे आपणास सुद्धा विनंती असेल की आपण व्यासपीठावर स्थानपन्न व्हावं. तसेच जनार्दन करंजकर यांना सुद्धा विनंती आहे आपण या स्पर्धेचा उद्घाटनापासून या मैदान तयार करण्यापासून आपलं बहुमोलाचं योगदान या स्पर्धेला लाभलेलं आहे. तसेच या स्पर्धेच्या निमित्तानं आम्हाला लाभलेले स्वामी शेठ आपल्या श्रीवर्धनमधील कॉन्ट्रॅक्टर याला विनंती करतो की आपण व्यासपीठावर स्थानपन्न व्हायचं आहे. प्रत्येक संघाच्या प्रशिक्षकाला एक चेअर दिलेली आहे. त्या व्यतिरिक्त कोणी मैदानामध्ये बोलू नये. मी विनंती करतोय आपले आयोजकांचे जे स्वयंसेवक आहेत ते सुद्धा आपण चढाईसाठी रोहन याची चढाई आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. त्याच्यासमोर आहे तो म्हणजे 6चा डिफेन्स आहे तो भेदायचा आहे. ते रोहनला एक आक्रमक चढाई बादर श्री गणेशचा, परंतु या ठिकाणी खरोखरच वेळेला साजेसा असं खेळ या ठिकाणी साकारताना पाहायला मिळते. परंतु या ठिकाणी खरोखरच डू आय डाय स्पेशलिस्ट म्हणून बोलताना खरोखर आपल्या संघासाठी 2 गुण प्राप्त करून गेले. त्यानंतर आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते तो प्रसाद सागरे, तो सुद्धा डू आय डायमध्ये यशस्वी ठरला होता. सर्व प्रेक्षक वर्गाला विनंती असेल की आपण ग्रीन मॅटवर येऊन बसून घ्यायचं आहे. जो श्रीवर्धनचा प्रेक्षक वर्ग आला त्याला विनंती असेल की आपण ग्रीन मॅटवर येऊन बसून घ्यायचं आहे. या ठिकाणी स्वामी शेठ यांचं आगमन झालं. त्यांचं सुद्धा या स्पर्धेच्या निमित्तानं हार्दिक स्वागत असेल. डुवाई डाय या ठिकाणी पाहायला मिळते. चढासाठी जातो तो म्हणजेच रोहन आहे. रोहनच्या समोर खरोखरच एक इतकाच मजबूत क्षेत्ररक्षण आहे तो म्हणजे म्हसोबा श्रीवर्धनचं त्याच्यासमोर येते. आणि या ठिकाणी खरोखरच आपलं कौशल्य सिद्ध केलंय ते म्हणजे रोहन. रोहन आणि आपल्या संघासाठी 1 गुण प्राप्त करून घेतलाय. त्यामुळे नक्कीच या सामन्याचा निकाल नक्कीच आपल्याला या ठिकाणी शेवटच्या चढाईपर्यंत जाईल याची अपेक्षा सर्व प्रेक्षक नक्कीच असणार आहे. या ठिकाणी प्रसाद याची चढाई या ठिकाणी पाहायला मिळते. चढाईसाठी गेला एक संयमी असा खेळ करत तो माघारी परत रोशन याची चढाई त्याच्यासोबत 7चा डिफेन्स आहे आणि या ठिकाणी तो टच करत गोल प्राप्त करून घेतोय तो म्हणजे रोशन आपल्या संघासाठी. मध्यांतर होतोय. खरोखर एक रंगतदार सामना जर आवडला असेल तर प्रेक्षक वर्ग आपण टाळ्या वाजवल्या पाहिजेत. इतका जबरदस्त सामना सर्वांना खेळवून ठेवणारा सामना मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय तो म्हणजेच श्री गणेश वर्सेस म्हसोबाच्या दरम्यान. गोलफलक सांगायचं आहे
7-5. श्री गणेश 7 तर म्हसोबा 5. सर्व लाईन बंद विनंती असेल की आपण लाईन बंदचं काम करायचंय. आपल्या कुठल्याही मित्राला किंवा मैदानामध्ये बोलवू नका. प्रशिक्षकांसाठी जी चेअर लावली आहे ती आपल्या मित्र व आपण बसून घेऊ नका. प्रशिक्षकांसाठी चेअर आहे. ब्ल्यू टी शर्ट या ठिकाणी खाजा शेठ यांचं आगमन होते. यापुढील सामना आहे तो म्हणजे जय भवानी क्रीडा मंडळ भट्टीचा माळ ए वर्सेस शिवशंभो. या ठिकाणी खाजा शेठ यांचं आगमन झालं. त्यांचं सुद्धा हार्दिक स्वागत असेल. या आपण सत्काराकडे आपण वळणार आहोत. मी विनंती करतो अमोल कदम यांना की आपण व्यासपीठाकडे यायचंय. या ठिकाणी आपण सत्कार करायचंय. कृष्णाजी रटाटे यांचा या ठिकाणी सत्कार करावा अशी विनंती मी या ठिकाणी करतो. चढ्यासाठी जातोय तो म्हणजे रोहन. कृष्णा रटाटे यांचा या ठिकाणी सत्कार केला जातोय. तसेच सत्कार पुढील सत्कार केला जाणार आहे तो म्हणजेच विनंती करतो जाफर मेमन यांना की आपण व्यासपीठावरून स्थानपन्न व्हावं. जाफर मेमन यांना विनंती करतो. जाफर अनवरी यांना विनंती करतो की आपण व्यासपीठावर स्थानपन्न व्हायचं. पुढील सत्कार केला जाणार आहे ते म्हणजे स्वामी शेठ यांचं. मी विनंती करतो मी या गावचे उपसरपंच सन्माननीय श्याम दिवेकर यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी स्वामी शेठ यांचा या ठिकाणी आपण सत्कार करावा. शाल आणि गुलाब पुष्प देऊन त्यांचा या ठिकाणी सत्कार करावा अशी विनंती मी या ठिकाणी करतो. या ठिकाणी सत्कार केला जातोय तो म्हणजे स्वामी शेठ यांचा. या गावचे माजी उपसरपंच श्याम दिवेकर यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी स्वामी शेठ यांचा या ठिकाणी सत्कार केला जातोय. गणेश गोगलकर आपण व्यासपीठाकडे यावं. या ठिकाणी सत्कार करायचा आहे तो म्हणजे सुनील वाणी यांचा. गणेश गोगलकर यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी सत्कार केला जाईल. सुनील वाणी आपण पुढे यायचं. तसेच या स्पर्धेला लाभलेले आमचे श्रीवर्धनचेच परंतु इथले रहिवासी खाजा शेठ यांचा सुद्धा या ठिकाणी सत्कार केला जाणार आहे. प्रदीप शिलकर आपण पुढे यायचं. या ठिकाणी देणगी प्राप्त झालेली आहे. स्वामी शेठ यांच्याकडून 2501 रुपयाची देणगी प्राप्त झालेली आहे. श्याम दिवेकर आपण पुढे यायचं. या ठिकाणी सत्कार केला जाणार आहे खाजा शेठ यांचा. या ठिकाणी सत्कार केला जातो तो म्हणजेच खाजा शेठ यांचा. या ठिकाणी सत्कार केला जातोय खरोखरच आपल्या श्रीवर्धनचेच खाजा शेठ यांचा या ठिकाणी सत्कार. पुढील सत्कार केला जाणार आहे तो म्हणजे विजय वाणी यांचा. मी विनंती करतोय विजय वाणी यांना की आपण पुढे यावं आणि आपला सत्कार स्वीकारावा. या स्पर्धेच्या निमित्तानं उपस्थित असणाऱ्या सर्व मान्यवरांचा इथे आदरपूर्वक या ठिकाणी सत्कार केला जातोय. खरोखर इतकं मोठं मन या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. तोच म्हणजेच जय भवानी क्रीडा मंडळ भट्टीचा माळ त्या प्रत्येक सध्या अतिशय सुंदर ऍडव्हान्स टॅकल करण्याचा प्रयत्न यशस्वी आणि या ठिकाणी गुण प्राप्त झालाय तो म्हणजेच म्हसोबा या संघाला चढ्यासाठी जातोय या ठिकाणी. तसेच आमचे मित्र एक समाजसेवक म्हणून त्यांचं नाव आपल्या या श्रीवर्धन दक्षिण विभागामध्ये आपण पाहत असतो ते म्हणजे जाफर अनवरी यांच्या राजकीय आणि सामाजिक क्षेत्रामध्ये एक मोठं काम आपण पाहत आलेलो आहे.
त्यांचा सुद्धा या ठिकाणी सत्कार केला जातोय. तो श्याम दिवेकर यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी केला जातोय. मी विनंती करतो श्याम दिवेकर यांना की आपण जाफर अनवरी यांचा या ठिकाणी सत्कार करावा. मी विनंती करतो नरेश गंबर यांना की आपण व्यासपीठावरून स्थानपन्न व्हायचंय. चालू सामना आहे तो म्हणजेच जाफर अनवरी यांच्याकडून देणगी प्राप्त होते. 2001 रुपयाची देणगी प्राप्त होते. मंडळ त्यांचा अत्यंत ऋणी आहे. खोलवर अशी चढाई या ठिकाणी पाहायला मिळते. खरोखर चांगला प्रयत्न आणि बोनस प्राप्त केलाय आपल्या संघासाठी. फार महत्त्वपूर्ण योगदान या ठिकाणी रोहनच्या माध्यमातून चढण्यासाठी येतोय. तो म्हणजे डू ऑर डाय स्पेशलिस्ट विजयच्या समोर आणि या ठिकाणी प्रयत्न चांगला आहे परंतु तितकाच चांगला तगडा खेळाडू आहे तो म्हणजे विजय. आणि त्यांना नक्कीच आपल्याला आलेलं जे काही संकट होतं ते दूर केलंय. लव पाटील यांच्याकडून 1 रुपयाची देणगी प्राप्त झालेले मंडळ त्यांचा अत्यंत रूढी आहे. मान्यवरांच्या माहितीसाठी सांगतो की आजची ही स्पर्धा श्रीवर्धन शहर मर्यादित कबड्डी स्पर्धा आहे परंतु तितकीच दमदार कबड्डी आज या जय भवानी क्रीडा मंडळ भट्टीचा मळा यांच्या क्रीडा नगरीमध्ये पाहायला मिळते. चांगला प्रयत्न परंतु या ठिकाणी काय घडते ते पाहायचं परंतु पंचांचा निर्णय बोनस तर नक्कीच मिळणार आहे श्री गणेशला परंतु 1 लोणाचा 3 गुण प्राप्त होणार ते म्हणजेच या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते ते म्हणजेच मसोबा या संघाला. एक मसोबा खरोखरच एक आपलं अस्तित्व टिकवण्यासाठी संघर्ष करताना दोन्ही संघ पाहायला मिळतात परंतु या ठिकाणी शेवटची काही मिनिटं घोषित केली ती पंचाने शेवटच्या क्षणामध्ये नक्कीच लोन देण्यात यशस्वी जरी ठरले असले तरी सुद्धा या ठिकाणी अजूनही संधी आहे दोन्ही संघांना यासाठी आपला खेळ उंचवण्यासाठी परंतु खेळ उंचावावा लागेल तो म्हणजे श्री गणेशला. मी विनंती करतोय शैलेश चौगले श्री गणेश ऐकले यांना विनंती करतो की आपण व्यासपीठावर स्थानपन्न व्हावं. चालू सामना अतिशय रंगतदार सामना आपल्याला पाहायला मिळतो. नक्की शेवटच्या क्षणापर्यंत या ठिकाणी काय घडते ते पाहायचं आहे परंतु या ठिकाणी गुण प्राप्त होतोय तो मसोबाला मध्यरक्षक आणि गोंडून केलेली ही कामगिरी खरोखर यशाच्या मार्गावर घेऊन जाते. त्यामुळे या ठिकाणी या सामन्याचं पूर्णपणे चित्र पालटलंय. सुरुवातीच्या कालावधीमध्ये दोन्ही संघ समान गुणांवर आपल्याला पाहायला मिळत होते परंतु आता अंतिम टप्प्यामध्ये खरोखरच एक रंगतदार लढत देण्यात यशस्वी ठरतोय तो मसोबा खास करून गोंडू आणि विजय गायकवाड या 2 खेळाडूंच्या जोरावर खरोखरच एक चांगलं लोन देण्यात यशस्वी ठरला तो मसोबा हा संघ. त्याला साथ लावली होती म्हणजेच या ठिकाणी पप्या साखरेची चढाईसाठी पाहायला मिळतो तो म्हणजे नंदन. शेवटचं 3 मिनिटं घोषित केली आहेत. अजूनही सामन्यामध्ये रंगत येऊ शकते परंतु प्रयत्न करावे लागतील ते म्हणजे श्रीगणेशच्या खेळाडूंना परंतु बोनस ऑन आहे. चढाईसाठी गेला तर नंदन आणि त्याच्यासमोर नवीन हँटेज करण्याचा प्रयत्न परंतु या ठिकाणी बोनस प्राप्त करतोय. त्यामुळे नक्कीच या सामन्यामध्ये 1 गुण सुद्धा डू ऑर डाय साठी पाचारण केले ते म्हणजेच पप्या साखरेला फार महत्त्वपूर्ण चढाई असणार आहे. तो टच करण्याचा प्रयत्न करतोय नक्कीच जरूर करतोय. या ठिकाणी बोनस ऑन असणार बोनस प्राप्त होतोय का ते पाहायचंय परंतु उजव्या कोपऱ्यात खोलवर चढाई या ठिकाणी खरं जाऊन पकड केली ते म्हणजेच मनोज पवारला. खूप उशिरा सूर गवसलाय परंतु या ठिकाणी खरोखरच काय घडते ते पाहायचंय. उज्ज्वल साखरे
यांच्याकडून देणगी प्राप्त होते. 201 रुपयाची देणगी प्राप्त होते. मंडळ त्यांचा अत्यंत रूढी आहे. उज्ज्वल साखरे 201 रुपयाची देणगी प्राप्त. जबरदस्त चढाई डाव्या कोपऱ्यात ती म्हणजे रोशन भुसाळच्या माध्यमातून नक्कीच या सामन्यात रंगत वाढवण्याचा प्रयत्न श्री गणेशचे खेळाडू करताना पाहायला मिळतात. गुड्डू चढायसाठी पाहायला मिळते. गुड्डूच्या समोर 7चा डिफेन्स आहे. या ठिकाणी खरोखर संघर्ष पाहायला मिळतोय. या संघर्षामध्ये कोण यशस्वी होते ते पाहायचंय. खरोखरच सर्व प्रेक्षक वर्गाला खेळवून ठेवणारा हा सामना आपल्याला मैदानामध्ये पाहायला मिळतोय. त्यामुळे नक्कीच प्रेक्षकाला जर हा सामना आवडला असेल तर टाळ्या होणं फार गरजेचं आहे. इतका सर्वांग सुंदर खेळ प्रत्येक खेळाडू या ठिकाणी कसा करताना पाहायला मिळते. दोन्ही संघाचे खेळाडू कौतुकास पात्र ठरतात आणि इतकं चांगलं खेळ या ठिकाणी आपण साकारताना पाहायला मिळतो. त्यामुळे नक्कीच या कबड्डीचा मनमुराद आनंद घेण्यासाठी या होलिका उत्सवामध्ये आपण सर्वजण या किती वेळ आहे भटीचा माळ येथे आलाय. त्या सर्व क्रीडाप्रेमींचं कबड्डी रसिकांचं हार्दिक स्वागत असेल या क्रीडा नगरीमध्ये. सडासडी पाहायला मिळतो. तो म्हणजेच रोशनने हँड टच करण्याचा प्रयत्न आणि या ठिकाणी प्रयत्न चांगला होता. शेवटच्या क्षणापर्यंत खरं पंचाने दिलेला निर्णय फार महत्वपूर्ण निर्णय या ठिकाणी पाहायला मिळाला. चढायसाठी जातोय तो म्हणजेच गुंडू. खरोखरच रंगतदार सामना आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय. टोटच करण्याचा प्रयत्न नक्कीच केला जातो. रनिंग टोटच करण्याचा प्रयत्न परंतु या ठिकाणी प्रयत्न चांगला मनोज पवारचा आणि गोल प्राप्त करून देतो तो मनोज पवार आपल्या संघासाठी. त्यामुळे नक्कीच एक गोल प्राप्त होतोय. चढायसाठी जातोय तो म्हणजे शेवटचा. या ठिकाणी शेवटच्या क्षणामध्ये काय घडते काय बिघडते ते पाहायचंय. परंतु एक रंगतदार सामना पाहायला मिळतोय. लाईन मन तयार राहायचंय आणि या ठिकाणी काय घडतंय पाहायचंय. आणि जबरदस्त स्वतःला सावरलंय ते म्हणजे वैभव मांडवकरचं या ठिकाणी कौतुक करायला पाहिजे. गोल प्राप्त होते. प्रयत्न चांगला होता परंतु या ठिकाणी तितकंच चांगला चिवट असा क्षेत्ररक्षक पाहायला मिळते तो म्हणजेच मसोबाचा. या ठिकाणी राकेश केळसकर सुद्धा खरोखरच खुश असतील. मनोमन खुश असतील. परंतु या ठिकाणी अजूनही या सामन्यामध्ये काय घडते काय बिघडते ते पाहायचंय. परंतु एक प्रसाद आपलं खरोखरच पूर्ण वेळच भान राखत या ठिकाणी आपला खेळ साकारताना पाहायला मिळते. प्रसाद साखरे करण्याचा प्रयत्न या ठिकाणी बाद होतोय. त्यामुळे सामना संपलाय. रंगतदार सामना. मसोबा हा संघ नक्कीच विजय प्राप्त केलाय. परंतु एक रंगतदार सामना प्रेक्षकाला करूनच खेळवून ठेवणारा सामना. एक रोमहर्षक सामन्याचं या ठिकाणी सांगता होताना पाहायला मिळतं. यापुढील सामना होणार आहे जय भवानी भट्टी समाज वर्सेस शिवशंभूच्या दरम्यान. विनंती असेल दोन्ही संघांच्या कर्णधारांना आणि प्रशिक्षकांना की आपण त्वरित मैदानाकडे यायचं. एक चांगली लढत देण्याचा प्रयत्न श्री गणेश टेकडे दोन्ही संघांनी लाईनअप करायचा आहे. दोन्ही संघांनी लाईनअप करून घ्या. या ठिकाणी सन्मान केला जाणार आहे. लाईनअप करून घ्या. दोन्ही संघाला विनंती करतो. राकेश सुद्धा मैदानामध्ये पाहायला मिळतोय. तर खरोखरच या ठिकाणी ख्वाजा शेठ आपण मैदानाकडे यायचंय. प्लीज मैदानाकडे. या ठिकाणी कॉन्ट्रॅक्टर ख्वाजा शेठ यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी श्रीवर्धन श्री गणेश या संघाचा सन्मान केला जाणार आहे. पुढील वाचणीसाठी दोन्ही संघांना शुभेच्छा असणार आहेत. या ठिकाणी सन्मान केला तो म्हणजे या स्पर्धेच्या निमित्तानं उपस्थित असणाऱ्या श्री गणेश या संघाचा मागच्या स्पर्धेचा विजयी संघ.